कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे। ऐन काढणीच्या हंगामामध्ये आलेल्या या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे। काही ठिकाणी काढणी केलेले पीकही पाण्याखाली गेले आहे किंवा वादळामुळे जमिनीवरती लोळलेले आहे। वर्षभर केलेले कष्टांवरती अक्षरशः पाणी फिरल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत। शेतकरी पाणी साचल्याने आणि पीक आडवे झाल्याने शेतात पाणी साचल्याने आणि पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आता अंधार दाटला आहे। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून भात शेती केली होती, मात्र अवकाळी पावसाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत। या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। शासनाने या नुकसानीची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, जेणेकरून त्यांना या संकटातून काही प्रमाणावरती दिलासा मिळू शकेल। आमच्या प्रतिनिधींनी थेट शेताच्या बांधावर जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आहे, पाहूयात। नमस्कार, मी शुभम, तुम्ही बघताय माझे कोकण। सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह अवकाळी पावसाने अगदी थैमान घातला। संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाने अगदी धुवाधार बॅटिंग सुरू केले। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकणात असेल, पण या अवकाळी पावसाचा परिणाम स्थानिक शेतकऱ्यांवरती होता। आता आपण कोकणामध्ये आहोत। तुम्ही बघताय की गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कोकणातली जी शेती आहे ही पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। जे कोंब आहे, जे भात बियाणं आहे, जे पीक आहे, हे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे आता इथला शेतकरी हा चिंतेत आहे। भाताच्या ज्या लोंब्या असतात त्या लोंब्या खूप संपूर्णपणे गळून ह्या जमिनीवरती पडलेल्या आहेत। आता हा भात कापायचा कसा आणि हा कापून याची साठवणूक कशी करावी असा सर्वात मोठा प्रश्न आता इथल्या स्थानिक शेतकऱ्यांसमोर आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की एवढं नुकसान होऊन देखील सरकार कोणती मदत करेल का, किंवा आमच्या बांधावरती कुठला एखादा अधिकारी येईल का, कुठला एखादा आमदार येईल का, असा देखील सवाल आता स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे। तुम्ही जर नीट पिकांची जर पाहणी केली तर हे जे संपूर्ण पीक आहे हे महान पीक आहे, म्हणजे दसऱ्यानंतर कापला जाणारा भात म्हणून ह्या महान पिकाची ओळख आहे। हा महान पीक हा आता पूर्णपणे झोपलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 6 महिने असेल शेतकऱ्याची जी मेहनत आहे, त्याच्यामध्ये खत असेल, त्यासाठी आतलं गवत काढण्यासाठी जी प्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये त्या 6 महिन्याची जी वेळ आहे, त्याचं जे काम आहे संपूर्णपणे अवकाळी पावसामुळे आता जमीनदोस्त झालेला आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा एकच सवाल आहे की आम्हाला कोणीतरी मदतीचा हात देईल का, किंवा आमचा आवाज उठवण्यासाठी कुठला स्थानिक नेता पुढे येईल का, असा सवाल आता स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। कॅमेरामन मंथनसह मी शुभम, माझे कोकण, खेड।